केव्हा सुरू केलं लाईव्ह तुम्ही? हॅलो. हा. लाईव्ह केव्हा सुरू केलं? नमस् आता चालू केली जात. नमस्तस्यै सरस्वते विमल ज्ञानमूर्तये विचित्रालोकयात्रेयं यत्प्रसादात् प्रवर्तते. मला अभ्यास भरपूर होता 2-3 दिवस. हम्म अभ्यास केला असावा पण भरपूर वेळ मिळालाय. आहे केलंय. हम्म हम्म. दशमगणातले धातू. पहिल्यांदा म्हणायचे. म्हणायचे का? पहिल्यांदा कथ नाही कुठलं म्हणा. रच धातू. कुठला? रच वैशाली म्हणा तुम्ही. रच रच का? हा. रचयति रचयतः रचयन्ति रचयसि हम्म, रचयथा रचयन्ति रचयथा रचयतः रचयथ हम्म, रच हम्म. रचयामि परत 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 रचयसी पाहिजे ना परत पहिल्यापासून. रचयति रचय हम्म रचयन्ति रच हम्म रचयथः रचयथ रच रच रचयसी म्हणलं ना. रचयसी रचयथः रचयथ. बरं ओके. हा. माझं काहीतरी रचया पुढं. रचाय रचयावह रचयामह जरा अवघड जात. रचय म्हणून तुम्हाला म्हणायला सांगितलं तुम्ही ते सांगितलं ते म्हणायला पाहिजे. म्हणता यायला पाहिजे फास्ट. अजून तोंडात बसलं नाही याचा नाही अर्थ. बस नाही बस हो. बसवावं लागेल ना. हो हो. हम्म. पुढं. सुनंदा काकी बोला. हम्म, चिंता. सुनंदा मोहीकर. सुनंदा मोहिते काकी. का? काय म्हणायचं आहे? चिंत चिंत. चिंत म्हणायचं आहे का? चिंत हो. चिंतती पूर्ण म्हणायचं आहे चिंत का? चिंतय चिंतयती. चिंतयापासून म्हणायचं आहे का? चिंतयती. चिंतयती हम्म. चिंत चिंतयती हा चिंततः हा चिंतन्ति. चिंतयतः चिंतयतः चिंतयन्ती. चिंतय शब्द होतो तो आय प्रत्यय लागतो की नाही? अय विकरण लागतो. य प्रत्यय लागतो त्याला. आय कुठल्या चिंतय गणातला धातू आहे? कुठल्या दशम गणातला धातू आहे? दशम गणात दशम गणातला विकरण कोणतं लागणार? य य य लागणार त्याला. हम्म. अय अय लागणार. हा बरोबर मग चिंतय झालं ते. हा. चिंतयती म्हणून तर तुम्हाला म्हणायला सांगितलं तुम्ही प्रॉपर त्याला की हा. घरात म्हटल्याशिवाय तुम्हाला मग सुट्टी द्यायची सुट्ट्या कमी करणार मग मी सरळ तुमच्या सगळ्या रोज हा. क्लास घ्यावा लागेल मला. तसं नाही. हा. रोजचा रोज अभ्यास करावा लागेल. हो पण करताय ना. अभ्यास होत नाही म्हणून तर हे एक दिवस आड क्लासेस चालू केले. तर माझ्याकडे वेळ नाहीये तसं तरी खरं. हा मग हा. चिंतयती म्हणा आता पूर्ण. हा. चिंतयति यत हा चिंतयतः हा चिंतयन्ति बरोबर. चितसी हम्म 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 हम्म. युवाम हे करायचं ना तौ चिंत सी चितयसी चित आहे का चिंत शब्द काय शब्द कोणता आहे? चित्त चिंत हा. आणि चिंतय होते ते आता लावायचे प्रत्यय वर्तमान काळाचे सगळे. हा. हम्म. चिंतयसी हा चिंतयसी. चिंतयसी चिंतयतः हम्म. आणि चिंतय्यः त चिंतयथ. चिंतयथ हा पुढं. चिंतामि हम्म हम्म चिंतायामि
चिंतायामी. चिंता आता का लावायला येतं चिंतय चिं चिंतयामी. चिंतयामी. हम्म चिंतयामी. चिंतावह. हम्म चिं हम्म, हम्म. चिन्मया चिंतयावह चिन्मयायः. चिंत चिंतयावह चिंतयामह. हम्म. हा निकिता दीदी म्हणा बघू चिंतच. पुन्हा चिंत्यतच म्हणू. म्हणू का? हा चिंतच म्हणा. चिं चिंतयति चिंतयतः चिंतयन्ति नाही कसं चिंतयन चिंतयन्ति. चिंतयन्ति चिंतयन्ति हम्म चिंत्यसि हम्म चिंतय चिंतयस हा चिंतय चिंतयसि चिंतयथः चिंतयथ हम्म चिंतयामि चिंतयावह चिंतयामः. बरोबर म्हणजे घरात हा अभ्यास नाही केला अजून तुमच्या तोंडात नाही बसलं म्हणजे व्यवस्थित. हा हा थोडं मत वैशाली काकी बंद म्हणा. गण गण गणयति हम्म. गणयातः गणयन्ति. गणया गणयातः का म्हटलं या का म्हटलं गण. नाही य गणयति गणयतः गणयतः पाहिजे. हा गणयति बरोबर. गणयतः गणयन्ति. हम्म अं, गण गणयसि हम्म गणयथः गणयथ हम्म गणयामि गणयावह गणयामः. बरोबर. देशना दीदी पीड परत सांगता का? पीड पीड. पीड अच्छा हा 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 पीड पीडयति पीडयतः पीडयन्ति पीडय हम्म पीडयसि पीडयथः पीडयथ पीडयामि हम्म पीडयावः पीडयामः. निकिता दीदींची मम्मी स्नेहा काकी हा म्हणा. सांग. कुठलं? कथ कथम कथयति कथयात कथयतः कथयन्ति कथयसि हम्म कथयथः कथयथ हम्म कथयामि कथयावः कथ स कुठं येतं कथ. सॉरी कथ हम्म काय बरं कथयसि कथयथः हम्म कथयथ हम्म कथयामि हम्म कथयावः कथयामः. हम्म बरोबर. शुभदा काकी पीड पीड झाली ना. स्पृह स्पृहला स्पृहति स्पृहति कुठल्या गणातला आहे. स्पृह ना षष्टम गणाचं आहे ना. नाही दशमगणात. हा दशम गणाचं आहे का. स्पृहयति हम्म स्पृहयतः स्पृहयन्ति हम्म स्फुरयसि स्फुरयतः स्फुरयथ स्फुरयामि स्फुरयावः स्फुरयामः. पूर्ण नाही शब्द स्पृह आहे तो स्पृह. स्पृह स्पृहयति स्पृहयतः स्पृहयन्ति स्पृहयसि स्पृहयथः स्पृहयथ स्पृहयामि स्पृहयावः स्फुरयावः स्पृहयामः. स्फुरयामः. त्याचा तुमचा उच्चार कसा आहे? त्याचा उच्चार कसा आहे? स्पृह म्हणायचं सचा नाही उच्चार करायचा का? स्पृह आपण मराठीत कसं स्पृह म्हणतो ना. मग स्पृहच म्हणायला लागले तुम्ही. स्पृहयति स्पृहयति. ओके स्पृहयति. ओके. हा शूर चोर कोण म्हणते आता पुढं कोण आले भैया म्हणा मित्र. कुठल्या गणातला आहे आता खरं? दशम गणातला चुर चोर. आता चुरच चोर होते दशम गणातला अय विकरण लागू. वय लागते ना. चोरयति. चोर्यती. हम्म
चोर्यतः चोरयन्ति हम्म चोरसी हा चोरय चोर्य- ठेवायचे ना, बाकीचे प्रत्यय जोडायचे. चोरयसि चोरयसी. चोर्यसि चोर्यथ चोर्यथ हम्म चोर्यामि चोर्यावः चोर्यामः. बरोबर. संदेश भैया, वर्ण. ते चोरचं चोरय कसं झालं म्हटलं तुम्ही? शूरचा तुम्हाला सांगितलं होतं काल मागच्या क्लासला. य काय झालंय त्याच्यामध्ये चूरचा चोर. आता ते नंतर पहिल्यांदा चोर आहे एवढं चूरचं चोर होतं एवढं लक्षात ठेवा. आणि तुम्हाला पाठ पण करायला सांगितलं तुम्ही. एक मिनिट एवढं म्हणून घेऊन जाऊ दे, मग ओके. पुढचं जे पाठीमाग सांगितलंय ते घेऊ. कुठलं सांगितलं? पूजा. वर्ण काय? वर्ण झालं ना? पूजा. संदेश भैया. वर्णयति वर्णयतः वर्णयन्ति वर्णयसि वर्णयथः वर्णयथ वर्णयामि वर्णयावः वर्णयामः. बरोबर. हा एकाकी म्हणा. पूज म्हणा. पूज. पूज पूजयति पूजयतः पूजयन्ति पूजयसि पूजयतः पूजयथ पूजयामि पूजयावः पूजयामः. निकिता दीदी म्हणा. कुठलं म्हणू? पूजाच. घोषचा घोष. घोष आहे ना ते? घोष. घोष आहे घोष. घोषयति घोषयतः घोषयन्ति घोषयसि घोषयथः घोषयथ घोषयामि घोषयावः घोषयामः. बरोबर. इकडे नीतल भैया म्हणायचंय कुठलं? सांत्व. सांत्व म्हणे. सांत्व. सांत्वचं आय प्रत्यय लावून आय विकरण लावून त्याचं काय होतं? सांत्वय. आता हे जोडायचे प्रत्यय त्याला. त्याचं काय होणार? ती लावली तर सांत्वय येते. शांतवती शांतयति शांतवय शा नाही म्हणायचं, सा म्हणायचं. सांत्वयति सांत्वयति शांतयति शांतवतः सांत्वयन्ति सांत्वयन्ति सात्वयन्ति सांत्वना देणे बघूया आपण. सांत्वना देणे तसं ते सांत्व. सांत्वयति शांतवत्यतः सा नाही. शा नाही. साना सांत्वयति सांत्वयति शांतवत्यः शांतयति सांत्वयन्ति. चुकीचं उच्चारण. सांत्वयति सांत्वयति शांतयतः. नो सांत्वयतः शांतयतः आणि सांत्वयन्ति. पुढं सांत्वयसि सांत्वयसि. सांत्वय हे पूर्ण ठेवायचं ना त्याला. सांत्वय सांत्वयसि बरोबर. पुढं सांत्वथ सांत्वयथ सांत्वयतः बरोबर. सांत्वयथ बरोबर.
सान्त्वयामि सान्त्वयवः यावह सान्त्वयावः आणि शान्तयामः. माफ करा. अभ्यास करावा लागेल बघ काय. गॅप राहिलंय सोनाली भाभी. विद्यार्थी ते सांत्वयंती कसं लिहिणार ते लास्ट वालं? सांत्वयंती. सोनाली भाभी पुढचं. प्रीण प्रीणयति प्रीणयतः प्रीणयन्ति प्रीणयसि प्रीणयथः प्रीणयथ प्रीणयामि प्रीणयावः प्रीणयामः. बरोबर. शुभदाची म्हणा परत रच तुम्ही कुठलं म्हणा आता परत म्हणा. रचयति रचयतः रचयन्ति रचयसि रचयथः रचयथ रचयामि रचयावः रचयामः. बरोबर. पुढं बऱ्यापैकी खरं पक्के नाही झाले. तुमचं समाधान नाही झालं मला तुमचं ऐकून सगळ्यांचं. अभ्यास केलेला नाहीये हे दिसतंय. बरं आज एक दिवस मी कंटिन्यू करणार. पुढच्या क्लासला झाला मला अभ्यास झाला नाही असं वाटलं तर क्लास जिथल्या तिथं बंद होणार. हे नेहमीसाठी लक्षात ठेवा. जर तुमचं कच्चं ठेवून मी पुढे नाही जाऊ शकत आणि तुमचं कच्चं राहील तर पुढे शिकवण्यात अर्थ राहत नाही. त्याच्यामुळं ज्या त्या वेळेचा अभ्यास ज्या त्यावेळी करा. आता तर मी परत म्हणूनच घेणार आहे पण तुमचं जोपर्यंत तोंडात बसत नाही तोपर्यंत मला पुढे जाता येत नाही. लक्षात आलं? म्हणून म्हणते 2 दिवसाचा तुम्ही उपयोग नाही करून घेतला तर तुमच्याकडनं म्हणून घ्यावं लागेल मला प्रॉपर दशमगणात. थांबा आता प्रत्येकाने थांबा. संदेश भैया लक्ष एक धातू येतो दशम गणातला म्हणा बघू. लक्ष कोणता? लक्ष लक्ष लक्ष. हा लक्ष. लक्षयती दशम गणातला ना? दशम गणातला. लक्षयती लक्षयतः लक्षयन्ति लक्षयसि लक्षयथः लक्षयथ लक्षयामि लक्षयावः लक्षयामः. बरोबर. निकिता दीदी भक्ष धातू म्हणायचा. भक्षयति भक्षयतः भक्षयन्ति भक्षयसि भक्षयथः भक्षयथ भक्षयामि भक्षयावः भक्षयामः. बरोबर. दुसरा आहे कोण आहे इकडं? वैशाली पाकी बंड. पार धातू येतो पार दशमगणातला म्हणा बघू. पारयति पारयतः पारयन्ति पारयसि पारयथः पारयथ पारयामि पारयावः पारयामः. थोडंच आहे. सुनंदा काकी मोहीकर. पूर पूरयति पूरतः
पूरयतः हम्म आणि पुरंती. हम्म पूरयसी हा, काय म्हटलं? पूरयसी बहुवचन काय म्हटलं? पूरा. पूरयंती बरोबर. पुढं. पूरसी पूर हम्म पुरतः पूरयतः हम्म आणि पूरयथ हा, पुढं. आणि पु पुरा पुरा पुरामी पुरायवः पुरा हा, चुकीचं चुकीचं चुकीचं. कुठला पण बसून म्हणायचं झालं तर पहिले लावायचं ना त्याला. पूरय झालं आणि कसं य जोडायचं. लावायचं हो ना. मग हा, मग जोडावं. पूरयामी पूरयामी हा, यावह पुरायामह. पुरा का म्हटलं तिथं? काय का पुरायचं? हं? पुरा. पुरा 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 या. या हा पुरा यला जोडावं लागेल. हा, बरोबर आहे. र ला नाही जोडता येणार. हम्म पुरयामी पुरयामी हम्म. पुरयावह पुरयामह. मध्ये 2 दिवसापूर्वी जे लिहून दिलं होतं दशमगणाचं एक पण घेतला नाही काही पूर्ण दिलं नाही का त्या दिवशी मी लिहून? काय चालवून दिलं नाही का? चालवून दिलं नाही का दशमगणातलं एखादं लिहून? दिलेला दिलेला. कुठला शब्द दिलाय? कुठला धातू दिला? कथ गण दोन्ही दिलेले. कथयती, कथयत, कथयंती दिलंय ना? हो हो. मग कसं काय चुकाल एवढं? हम्म. हे व्यवस्थित म्हणा, बर. पाठ करा. हो, पाठ करते पहिल्यांदा. आता आज पहिल्यांदा अभ्यास ओके. करते. संस्कृतला अभ्यासाशिवाय चालत नाही. हा मेन प्रॉब्लेम आहे पहिल्यांदाच आज संस्कृत. अभ्यास केलाय संस्कृतचा. ओके ओके, होईल होईल, सावकाश होईल. फक्त जे गॅप दिलेले असते ते गॅप मध्ये अभ्यास करा, नाहीतर मग क्लासच्या वेळा अवघड पडते बरं का. हा, आता तुम्हाला शब्दांचे अर्थ आज मी घेते पुढं, तर मी परत एकदा सूचना देते. पुढच्या क्लासला दिलेला अभ्यास झाला नसेल तर क्लास होणार नाही. परत त्या दिवशी काही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही. दुसऱ्या दिवशी नियमानं क्लास होणार. मग कुठलाही वार असू दे, बघितला जाणार नाही. लक्षात आलं? ही सूचना सगळ्यांच्यासाठी आहे. हो, करेल. पुढं. सोनल भाभी, एक घोष म्हणा बघू. घोषयति, घोषयतः, घोषयन्ति, घोषयसि, घोषयथः, घोषयथ, घोषयामि, घोषयावः, घोषयामः. स्वप्नजा काकी मोदी. विद्यार्थी हे घुशला अय प्रत्यय लागून त्याचं काहीतरी घोषयती होतंय ना? घोषचा घोष काय होते चालवत असताना घोष. अजून हे मी विचारलं नाही तुम्हाला. आता हे सगळं घोष सांगितलं तुम्हाला करायला. हे नंतर विचार करूया. अगोदर जे चाललंय तेवढं लक्षात द्या त्याच्यात. हे सांगणार अजून मी विचारलं नाही केलेला अभ्यास तुम्ही. मी ते तुम्हाला सोडवून आणायला घुशयती सांगेल. नाही, घुशयती ऐकलं म्हणून विचारलं. घुशयती नाही ना, घोषयती ना? घोषयती. हा, घोषयती. घोषचा घोष. पुढं. प्रगती काकी, स्वप्नजा काकी कुठे गेले? मी ट्रॅव्हलिंग मध्ये आहे. मी ऐकते सगळं. ओके. प्रगती काकी, ऑडिओ व्हिडिओ दोन्ही बंद. हा, म्हणा. चिंत. चिंतयति, चिंतयतः, चिंतयन्ति, चिंतयसि, चिंतयथः, चिंतयथ, चिंतयामि, चिंतयामः, चिंतयामः. बरोबर. किशोरी काकी कुठे गेल्या आज? प्रगती काकी माहित नाही मला. ओके. स्फूर्ती भाभी पण नाही आल्या. ओके, ठीक.
आता धातूंचे अर्थ सांगत वह्या पुस्तक बंद करा सगळं. एक 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 सुरू. कारण पाठांतर घरनं सांगितलं होतं आणायला, इथं बसून नाही सांगायचं. थोडं कथा कथयती. शुभदा काकी. कथ म्हणजे सांगणे. बरोबर. थोडं वैशाली काकी बंड. चोर 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 येते. चोरणे. चोरणे बरोबर, चोरी करणे. हा निकिता दीदी अभ्यास केलाय? धातूंचा अर्थ नाही केला. बर. देशना दीदींचं पण नाही झालं. वैशाली काकी सांगा. स्पृह येते. काही मी सांगू शकते इच्छेने. सांगू. ओके विचारते. हा थांब, तुझी मम्मी सांगू दे मग तू सांगत. स्पृह येते. इच्छेने. इच्छेने म्हणजे इच्छा करत. हा सांग. इच्छा प्रथ येते. इच्छेने बरोबर आहे. दोन्हीच पण इच्छा करणे. इच्छा म्हणजे पण इच्छा करणे आणि स्पृह म्हणजे पण इच्छा करणे. हा बोला मॅडम आता तुम्ही. देशना दीदी. प्रथ येते. हा प्रसिद्धी प्रसिद्ध प्रसिद्ध करणे. प्रसिद्ध करणे. प्रसिद्ध करणे. सांगू नका. ज्याचा नंबर आहे त्यांनी बोला. पुस्तक बंद करायला सांगितले. संदेश भैया. सांतो येते. सांगतो. आवाज. शांत करणे. शांत. सांत्वना देणे. सांत्वना करणे म्हणतो. सांत्वना देणे. हा भैया निखिल भैया. पीड येते. काय करतो पीड आपला. हा पीड येते म्हणजे पीडा पीडा होणे. पीडा करणे म्हणजे दुखविणे. माफ करा केलेलं नाही. आठवडाभर झाला. ओके ठीक. हा दुखविणे. प्रगती काकी. रच येते. जुळविणे. जुळविणे बरोबर. वर्ण येते. सोनल भाभी. वर्णन करणे. वर्णन करणे. हा स्तुती करणे. वर्णन करणे. बरोबर. तसे दशमगणातले झाले. बाकीचे पण सांगितले ते पाठ करा मला आता. हा वैशाली काकी बंड. कुप्यती. रागावणे. कुठल्या गणातला आहे? प्रथम गणातला. मी काय म्हटले? चतुर्थ गणातला. हा आता बरोबर. बरोबर. कुठे गे स्नेहा काकी. कुठे गेले स्नेहा काकी? आहे ना. स्नेहा काकी. हा सांगा. चरती. चरती काय म्हणतात? चरणे, चालणे. चालणे. कुठल्या गणातला आहे? प्रथम गणातला. प्रथम गणातला बरोबर. शुभदा काकी. कुप्यती. आवाज. कुप्यते म्हणजे रागवणे. गण. कुप्यती चौथा गण. चतुर्थ गण बरोबर. वैशाली काकी. मम्मी. श्लिष्यती. ऐकू नाही आलं काय? श्लिष. असाही लिहू शकता किंवा हे असाही शब्द चालतो. मिठी क्लिश. मिठी. श्लिष्यती मिठी मारणे. चतुर्थ गणातला. चतुर्थ गणातला बरोबर. पुढं सुनंदा काकी मोहीकर केला त्या शब्द. आलं तर सांगते. पाठ केले. ओके प्रयत्न करता हेच महत्वाचं आहे मला. शंसती. कोणता?
शंस. नाही माहित. भगवंतांची काय करतो आपण? नमस्कार करतो. स्तुती भगवंतांची नमस्कार, भगवंतांची स्तुती करतो. स्तुती प्रशंसा स्तुती करतो. स्तुती करतो. प्रश्न नमस्कार करतो. स्तुती करणे लावायचं. शंस म्हणजे स्तुती कर. स्तुती. बरोबर. इकडं देशना देवी. कृष. कृष नांगरणे. नांगरणे. कृष कृषते कुठल्या गणातला आहे? सांगू नका. इथं दिसतंय मला समोर. पोरगीला काय म्हणायचं त्याला, पाठी म्हणून कॉपी करताय तिच्या. येऊ दे तिला, डोकं चालू. षष्टगणातला आहे. वृक्षयती. पुढं वैशाली की बंध. शुभ शुभ्यती. आवाज येत नाही तुमचा. रागावणे होते का? हा बरोबर, रागवणे. पाठ केलंय चांगलं. कुठल्या गणातला? मी काय म्हंटल? शुभक शुभ्यती. कुठलं चतुर्थ गणात. थांबा, चतुर्थ गण. बरोबर, छान. हा सोनल भाभी. शुभ जल शुभ शुभ शुभती जे लिहिलं तर शुभती नाही ना, ब पूर्ण ना नुसता शुभती नाही. कुठल्या गणातला आहे? चतुर्थ गणातला आहे. मग चतुर्थ गणाला विकरण काय लागणार? चतुर्थ गणाचं विकरण सांगा. चतुर्थ गणातला विकरण शुभ्यती झालं का? हे बेसिक लक्षात ठेवा. प्रथम गणाला अ, चतुर्थ गणाला य, षष्ठ गणाला अ आणि दशम गणाला अय. सोनल भाभी विचारलं का तुम्हाला मी? जल्प जलपती शेखी विरमणे वल्गना करणे. बरोबर. म्हणजे गण कुठला? पहिला, प्रथम गण. प्रथम गण. छान. पुढं आहे संदेश भैया. अट. अट म्हणजे भटकणे, फिरणे. प्रथम गणाचं. प्रथम गणातला धातू आहे. हो नाही इकडं आता. प्रगती काकी सांगा. कुठलं? उंच. उंच उंचती षष्ठम गणाचा आहे. वेचणे. अर्थ काय? वेचणे. उंचती वेचणे. थांबा आता एक मिनिट. संदेश भैया म्हणा. तुम्ही शुभ धातू म्हणायचाय. शुभ म्हणजे चतुर्थ गणाचा ना? चतुर्थ गणाचा ना? खाली का बघितलं? खरं खाली का बघितलं? खाली नाही बघायचं. लॅपटॉप माझा ऑन नाहीये. लॅपटॉप होत नाही ऑन, त्याच्यामुळे तिथे मी हे करायला म्यूट काढायला बघितलं. हो ना म्यूट नाही अजून. मी सांगितलं नाही, जेव्हा म्यूट करायचं तेव्हा बरोबर बोलते मी. शुभ शुभ म्हणा बघू. कुठल्या गणातला एक शुभ? चतुर्थ गणातला. शुभ शुभ म्हणजे रागावणे. शुभती शुभ्यतः शुभ्यन्ति शुभ्यसी शुभ्यथः शुभ्यथ शुभ्यामि शुभ्यावः शुभ्यामः. बरोबर. शुभदा काकी पुस्तकं बंद करा. उंच धातू म्हणायचं. उंच. उंचती उंच उंचती उंचतः उंचथ
उंछन्ति हम्म, उच्छ हम्म. उच्छसी हा, उंच उंचसी. उच्छसी उच्च नाही म्हणायचं, हा उंच उंच म्हणायचं. समजलं उच्छसी उंछथः उंछथ उंचामी उंचावह उंचामः. बरोबर. हम्म. हा, निंद. देशना दीदी. नींद का? हा, नींद म्हणायचं ना तुम्हाला. अच्छा हा. हा म्हणायचं. नींद नींद नींद. कुठल्या गणातला आहे? अच्छा हा, प्रथम काळातला. हम्म. निंदतः निंद सॉरी निंदती निंदतः निंद हम्म. सी निंद निंदसी. हा निंदसी निंदतः निंदथ निंदा निंदासह निंदामी. निंदामी निंदावह निंदा. तेवढ्यासाठी म्हणायचं म्हणून सांगितलं. तुम्ही आता का परीक्षा घेतली तुमची, ही तुमची परीक्षा आहे एक प्रकारची. तुम्ही अभ्यास केला की नाही केलाय मला बरोबर कळतंय. म्हणजे तुम्ही याचा अर्थ हे म्हणायला सांगितलं होतं, मी म्हटलेलं नाही. कसं करायचा क्लास? तुम्ही म्हणा लिहिणं कमी पाहिजे, बोलणं जास्त पाहिजे संस्कृत मध्ये. तुम्ही बोलला नाही तर तुम्हाला येणार नाही. प्रगती काकी म्हणा बघू. कुपधातू. कुप्यती चतुर्थ गणाचा आहे. हम्म. कुप्यती कुप्यतः कुप्यन्ति बरोबर. कुप्यसी हम्म. कुप्यथः कुप्यथ कुप्यामि कुप्यावः कुप्यामः. बरोबर. आता तुम्हाला 2-3 धातू सांगितलं होतं मी. वृद्धी करून त्याचे सांगायचे. जसं घोषता घोष, चोरचा चोर. आणि कुठलं सांगितलं होतं करून आणायला? शूर सांगितलं होतं. घोषाने सांगितलं का? घोषचा घोष कसा झाला ते सांगितलं. आता घोष काय? प्लस अय विकरण दशम गणातला लागला. आणि आपण आता बघितलं होतं ना त्याचं अंत्यस्वर किंवा उपांत्य अ यास वृद्धी होते. अंत्यस्वर असेल किंवा उपांत्य असेल तर त्यांची वृद्धी होते. आता तो वृद्धी न होता काय झालंय तर गुण झालेला आहे. आणि त्याच्या पुढे पण तुम्हाला लिहून दिलं होतं मी की स्पृह मृग इत्यादी धातू सोडून उपांत्य ऱ्हस्व स्वर असेल तर त्याचा गुण होतो. इथं उपांत्य ऱ्हस्व स्वर आला ना, हे अंतिम आहे. उपांत्य काय आहे? उपांत्य कसं कळणार म्हणून मी तुम्हाला हे सोडून दाखवते प्रत्येक वेळेला. उ प्लस श प्लस अय. आणि आता ह्या उपांत्य झाला ना, हा अंतिम आहे, उपांत्य आहे. आता हे अ लागण्यापूर्वी अय लागण्यापूर्वी उपांत्य ऱ्हस्व स्वर असेल तर त्याचा गुण होतो. आता उ चा गुण काय होतो सांगा बघू. उ चा गुण काय होतो? ओ प्लस श प्लस अय. मग काय झालं हे घोषय. ताई एक शंका विचारू. हा बोला की. आता बघा श हे आहे उपांत्य व्यंजन आहे ना, स्वर कुठे? अंतिम अंत्यस्वर नाही की अंत्य स्वर असेल तर होणार. आता इथं नाही आहे याच्यामध्ये म्हणून वृद्धी झाली नाही की. उपांत्य जर ऱ्हस्व स्वर असेल तर त्याचा गुण होतो म्हणून नियम लिहून दिला ना वृद्धीच्या बरोबर तुम्हाला. घुष्ट घोष तडचा ताड. नाही घुष्ट घोष एकच दिला होता त्या दिवशी. उपांत्य असेल तर गुण होणार. उपांत्य ऱ्हस्व स्वर असेल, उपांत्य हे अंत्य आहे आणि अंत्याजवळचा स्वर हा आहे उपांत्य. उपांत्य उचा काय होतो? गुण होतो. म्हणून हे काय झालं घोषय. दुसरं एक उदाहरण घेऊ अजून लक्षात येईल तुम्हाला. सूरचा नाही तडचा ताड ते वृद्धी झाली. गुणचा पाहिजे ना.
र प्लस अय. आता याच्यामध्ये काय च प्लस उ प्लस र प्लस अय. आता अंतिम काय याच्यामध्ये चुर मध्ये शेवटी कोणता आहे? र आहे ना, शेवटचा र आहे आणि हे शेवटच्या जवळचं काय ऊ आहे. उ आहे. मग आता इथं काय होणार? उपांत र स्वर असेल तर त्याचं काय होतं म्हणून सांगितलं? गुण होतो. मग ह्या ऊचा गुण काय झाला? ओ प्लस र प्लस अय. ते दशम गणाचा विकरण लागण्यापूर्वी उपांत ह्रस्व स्वर असेल तर त्याचा गुण होतो, म्हणून ऊचा ओ गुण झाला. आणि हे चोरय प्लस ती तर चोरय झालं. असं समजलं विचारायचं का हे गुण? हे बघा, र हे स्वर कुठे व्यंजन आहे ना. शेवटचं घ्यायचंच नाही ना, शेवटचं जवळ. अच्छा ठीक आहे. उपांत म्हणूनच मी म्हणते उपांत स्वराचा गुण होतो. आणि हे विकरण लागण्यापूर्वी दशम गणाचा विकरण लागण्यापूर्वी उपांत ह्रस्व स्वर असेल तर त्याचा गुण होतो. असा नियम लिहून दिला तुम्हाला. भाऊच्या येथे लिहून दिले ना त्या दिवशी, तसंच हे चोर याची पण लक्षात आलं का? हे नियम कुणाला लक्षात आलं नाही का? ते लक्षात आलं का तुम्हाला? मगाचा तुमचाच प्रश्न होता. जाऊ पुढं. कोणाला लक्षात आलं का आता? कुणाला समजलं नाही तरी हात वरती करा. समजलं सगळ्यांना? हा. आता पुढं वृद्धीचा नियम तुम्हाला लिहून दिलेला आहे. काय नियम दिलेला आहे? हे विकरण लागण्यापूर्वी अंतस्वर असेल आणि उपांत असेल तर त्यात वृद्धी होते. तर त्याच्यासाठी उदाहरण काय दिलं तुम्हाला? आवाज विद्यार्थी आवाज थोडा क्लिअर नाही आला. एक मिनिट हं. मोबाईल मध्ये थोडा. म्यूट करा बाकीचे. येतो का आवाज? आवाज आता येतोय का? हो, आता आलं छान. हा. आता काय तड. हं तड तडच काय होतंय? ताड होतंय म्हणून सांगितलं. आता तडचा ताड कसा झाला? तर तड दशम गणातला तड धातू असल्यामुळे अयविकरण लागलं. आणि नियम काय सांगितला की दशम गणातल्या धातूला अयविकरण लागण्यापूर्वी अंतिम स्वर असेल किंवा उपांत्य अ असेल तर त्याची वृद्धी होते. आता उपांत्य म्हणजे त प्लस अ प्लस ड प्लस अय. आता हा अंतिम द आहे, उपांत्य अ आहे, तर याची वृद्धी होते. वृद्धी होते म्हणजे काय होतं? आ होतो. अ ची वृद्धी नेम सांगितलं होतं ना. अ ची इथं अ असेल तर आ होणार. ई ई ए असेल त्याची आई वृद्धी होणार. उ कुणाचा तरी मोबाईल चालू आहे, जरा बंद करावं. ओ असेल तर त्याचं औ होणार. रू असेल, दिसतंय ना फळा? रू किंवा रू असेल दीर्घ तर त्याचा आर होतो. आणि रू असेल त्याचा आल होतो. दिसतंय ना? लक्षात आलं काय काय केलं? आता इथं अ असेल तर आ होतो म्हणून सांगितलं ना. अ ची वृद्धी आ. ई ई ए असेल तर आई वृद्धी होते. ओ असेल औ वृद्धी होणार. रू रू असेल तर आर होणार. रू असेल तर आर होणे. आता इथं हाय काय? अ आहे. मग अ ची वृद्धी काय होते? आ. तुम्हाला नियम लिहून दिलाय, फक्त त्या दिवशी समजावून सांगितलं नव्हता, गडबड झाली होती आपल्याला, म्हणताना मी परत सांगते. लक्षात आलं का? कुणाला लक्षात आली तरी आताच विचार. हा तर अ चे आता इथं अ आहे, अय विकरण लागतंय तर अ आहे. अ ची वृद्धी काय होणार? आ. म्हणून इथं काय लिहिते मी आता? हे सगळं काढू काय खालचं? खालचं दिसत नाही.
हा आल आल उपांत्य उपांत्य स्वरच महत्वाचा आहे. ड ड शेवटचं तर काही महत्व नाही का? अंत अंतिम स्वर असेल तर त्याचं अजून सांगितलं नाही, उपांत्यच चाललंय आता सध्या. अजून त्याचं उदाहरण नाही दिलं मी तुम्हाला. हो, अंतिमच. हा, हे फक्त उपांत्यच चालू. तेवढं लक्षात आलं का? म्हणजे अची वृद्धी आ झाली, तर ड आहेच आणि हे अय. मग हे काय झालं याचं? ताड. त मध्ये आ मिसळला, ता झाला. ह्या ड मध्ये अ मिसळला, ड पूर्ण झाला, हे ताड य झालं. आणि आपण ती प्रत्यय लावतो प्रथम पुरुषाचं एकवचनी, तर ताड येते. विद्याताई, मग तो दशमगुणाचा तो विकरण लागण्यापूर्वी ते आपल्याला त ड जे आहे, तर त्याचं आपल्याला ती फोड यायला लक्षात पाहिजे. फोड आली तरच ते उपांत्य कळेल ना. हा, म्हणजे कुठलं पण व्यंजन हे स्वर सहित व्यंजन असतं कधी पण. स्वर आपल्याला कुठला आ आहे का ई आहे का उ आहे त्याच्यावरून उपांत्य कळतच ना. अच्छा. हा. मग हे ताड येथे लक्षात आलं. परंतु कुठल्या धातून सोडलं? गणला करायचं नाही. गणचा गाण करायचं नाही, उपांत्य आहे. कथच काथ करायचं नाही. हे अपवाद त्या दिवशी पण सांगितलं होतं. गण, कथ, रच. फळ्यावर वर गेलं, ते स्क्रीनच्या वर गेलं, तुम्ही लिहिताय ते. हा, बरोबर आहे, दिसतात. म्हणजे यांना सोडून बाकीचे कोणते असतील तर त्यांचं वृद्धी होणार. हे असतील तर वृद्धी होणार नाही. लक्षात आलं? नाही तर गणचं गाण करत तिला कोणतरी तुम्ही. गणचा गणच होणार. फक्त या धातूंना सोडून बाकीचे कोणते धातू दशमगणाचा अय विकरण लागण्यापूर्वी उपांत्य स्वराचा गुण होतो. बरोबर. आता हे उपांत्य झालं. आता अजून एक धातू येतो ची धातू. हे झालं का तुमचं? हे समजलं? कोणाला समजलं नाही एवढं? समजलं ना सगळ्यांना? हा, जाऊ दे का पुढं. हा, आता पुढे एक धातू येतो ची. ही धातू आहे. आता दशमगणातला अय विकरण लागलं. आता आपण आताच बघितलंय, अंतिम स्वर असेल तर त्याची वृद्धी होते म्हणून नियम दिला. हा, तर च प्लस ई प्लस अय. आता ई असेल तर काय होते वृद्धी त्याची? आई होते. बरोबर, आई. आता या आई हा स्वर आहे, तर ह्या स्वर या व्यंजनामध्ये मिसळला तर हे चै होत. आता ते आई आल्यावर परत ते आई आधी संधी होणार येतं. मग एवढं घ्या. आई आई आता आलं का नाही? ए आई ओ औ. तुम्हाला पाठीमागच्या मध्ये नियम दिला होता वृद्धीचा. मग आई ए आई ओ औ यांच्या पुढे स्वर आला तर काय होतं? तर ए असेल तर आय होतो. आई असेल तर आय होतो. दिसतंय का फळा? दिसतो ना? ओ असेल तर अव होणार. औ असेल तर आव होणार. हे काय आहे? वृद्धी. वृद्धी तुम्हाला पहिल्यांदा दिलं होतं वृद्धीचा नियम. खालचं दिसत नाही. हा, दिसतंय का आता? हा, म्हणजे काय सांगितलं की आईच्या पुढं आता एक तर इथं ईचा आई वृद्धी झाली. आता आपण संस्कृत मध्ये पहिल्यांदा सांगितलं होतं तुम्हाला की दोन स्वर एकत्र आले तर त्यांची संधी झाल्याशिवाय राहत नाही. मग आता आईच्या पुढे अ आला, यांची संधी काय होणार? की ए आला तर तिथं ए असेल तर अय होणार, अय असेल तर आय होणार, ओ असेल तर अव होणार, औ असेल तर आव. आता आईच्या पुढं काय आलेलं? अ आलंय. मग काय होणार? आईचं आय.
हे काय झालं मग चा, हे आ ह्याच्यामध्ये मिसळला, हा अ ह्याच्यामध्ये मिसळला, चा य य ती. हे तुमचं अंतिम स्वर. मग असा प्रश्न होता ना, वृद्धी कशी होते त्याच्यासाठी नियम आहे. खरं इथं दोन नियम लागले. एक तर इथं वृद्धीचा नियम लागला आणि इथं आयादी. इथं लागली वृद्धी आणि इथं लागलं आयादी. दिसतंय ना? म्हणजे काय सांगितलं, अय हे विकरण लागण्यापूर्वी अंतिम स्वर असेल किंवा उपांत्य ह्रस्व स्वर असेल तर त्यांची वृद्धी होते. उपांत्य अ असेल तर त्याची वृद्धी होते. आणि उपांत्य जर बाकीचे उपांत्य ह्रस्व स्वर असेल तर त्यांचा गुण होतो. असे तिन्ही नियम तुम्हाला आता व्यवस्थित समजावून सांगितले. म्हणजे हे कुठले लिहून कुठले घ्यायचं का उदाहरण आता? लिहून हे घ्या घेऊयात की का? लिहून. घ्या. हे नाही आता 3 नियम जे तुम्ही सांगितले ते. नियम दिलाय की त्या दिवशी तुम्हाला, फक्त समजावून सांगितला नव्हता मी व्यवस्थित. आय हे विकरण लागण्यापूर्वी अंत्यस्वर आणि उपांत्य यास वृद्धी होते आणि ह्रस्व उपांत्य स्वरास गुण होतो. तुम्हाला दिलं होतं सगळं. आय हे विकरण लागण्यापूर्वी अंत्यस्वर आणि उपांत्य कंसात कथ गण रच प्रथ इत्यादी धातून सोडून वृद्धी होते. प ची वृद्धी आ, ई ची वृद्धी ई ई, ए ची वृद्धी आई, उ उ, ओ ची वृद्धी औ, रूचा आ रू रूचा आर, निर रूचा आल. हे तुम्हाला लिहून दिलेलं आहे. आणि पुढं त्याच्यावर उदाहरण पण दिलं होतं. पुढे सांगितलं स्पृह मृग इत्यादी धातूंना सोडून इतर धातूतील जे ऱ्हस्व उपांत्य स्वरास गुण होतो. त्याचं ते उदाहरण समजावून सांगितलं नव्हतं, म्हणताना उदाहरण देऊन तुम्हाला समजावून सांगितले. त्या दिवशी फक्त तुम्हाला जाता जाता लिहून दिलं होतं मी, हे समजावून दिलेलं आहे. कळालं का? ह्याच्यामध्ये कोणता नियम तुम्हाला अवघड वाटतोय का तुम्हाला कळालेला नाहीये हे सांगा. आयादी का केलं ते? चाय यती. हे दी का केलं ते? दी दी. कुठं आहे दी? कुठं केलं? इथं का? हा हा हा. आयादी संधी कोणती झाली ते लिहिलंय तुम्हाला पुढं. इथं आईची आयादी व्हायला वृद्धी पाहिजे का झाली. दी व्हायला पाहिजे? दी झाली की बरोबर. आय आयादी. आय आयादी. दी आयादी म्हणजे द द आयादी संधीचं नाव आहे ते. आयादी संधीचं नाव. हा तेच एच आय, आईचा आय, ओचा व, औचा आव. त्याला आयादी संधी म्हणतात. ते चायती झालं. चयचा अर्थ बघावं लागेल मला पण, एक मिनिट. काय मी लिहून नाही ठेवला, त्याचं विसरते प्रत्येक वेळा माझ्या. एकदा गणाचा आणि वृद्धीचा नियम परत एकदा सांगता का? हा सांगते की. आय हे विकरण लागण्यापूर्वी अंत्यस्वर आणि उपांत्य अस कंसात कथ गण रच प्रथ इत्यादी धातून सोडून. कोण लिहिणार आहे का आता परत? हा सांगा ना, लिहून घेतो. तुम्हाला लिहून दिलेला आहे परत. बरं ठीक आहे, लिहा मग. अय हे विकरण लागण्यापूर्वी अंत्यस्वर आणि उपांत्य कंसामध्ये कथ गण रच प्रथ इत्यादी धातून सोडून. अंत्यस्वर व उपांत्य काय सांगितलं? कंसामध्ये लिहा त्याच्यात पुढं. कंसामध्ये काय लिहायचंय? कथ गण रच प्रथ इत्यादी धातून सोडून. कंस पूर्ण यास वृद्धी होते. खाली लिहा अ ची वृद्धी आ. अ ची वृद्धी आ. पुढं ई ई आईची वृद्धी, ए ची वृद्धी आई. ई
ई ए यांची वृद्धी आई. पुढं लिहा उ उ ओ ची वृद्धी औ. औ. उ काय उ आणि ओ. ओ. त्या दिवशी लिहून घेतला नाही तुम्ही स्नेहा काकी, परवा लिहून दिलेलं. पुढं रू रू ची वृद्धी आर. रू रू ची वृद्धी आर आणि रू ची वृद्धी आल. उदाहरण आता ते त्या दिवशी लिहून दिलं होतं तुम्हाला, तडचं ताड वगैरे ते नंतर लिहतात तुमचं तुम्ही. आणि त्याच्या खाली लिहायचंय उदाहरण आता तुम्हाला दोन्ही पण मी दिलेत. हा, त्याच्या खाली लिहा स्पृह मृग इत्यादी धातूंना सोडून. स्पृह मृग इत्यादी धातूंना सोडून इतर धातूतील जे ऱ्हस्व उपांत्य स्वर आहे, त्यास गुण होतो. स्पृह इत्यादी धातूंना सोडून काय सांगितलं? इतर धातूंचे जे ऱ्हस्व उपांत्य स्वर आहे, त्यास गुण होतो. हे उदाहरण लिहायचं. कुठलं लिहायचं हे नाही, घुश लिहायचं. घुशचा घोष आता तुम्हाला ते लिहून घेतलंय मगाशी, तर ते लिहा. आणि त्याच्यावरती जे अंत्यस्वर आणि उपांत्य आहे ना, इथं ताड आणि ची हे दोन्ही लिहायचं. ताड आणि तडचं ताड आणि हे ची हे वरती लिहायचं. वरती कुठं लिहायचंय? वृद्धीच्या ठिकाणी लिहायचं हे. आणि खालच्या ठिकाणी गुणाचं जे आहे हे वृद्धीचं एक्झाम्पल आहे ना, ची आणि ताड. ची हे आहे आणि ताड हे दोन्ही वृद्धीचे आहेत. आणि गुणाचं कुठले? चूर आणि घोष. हा वृद्धी आहे ना, इथं लिहिले ना, वृद्धीचा आहे ची. आणि दुसरा कोणता लिहायचा? इथं तडचा ताड कसा झाला तो. आणि त्याच्या पुढं गुणाचं एक्झाम्पल दिलं, चूर दिलं ना. हा, चूरचा चोर आणि घुशचा घोष. बोलू का? हा, बोला की काका. हे इथं बुक मध्ये आहे ना, तडा येती केलं ते चुकलंय ना, ताड येती करायचं ना. हा, ताड येते पाहिजे तिथं, तडा येते चुकले ते. कुठल्या पेजवर आहे? पेज नंबर 8 पुस्तकामध्ये. तडा येते झाले ते ताड येते पाहिजे तिथं. सापडले नाही. खाली, एकदम खाली 8व्या पानावर खालच्या बाजूला एकदम, जिथं उदाहरण दिले तिथं. लक्षात आलं? वृद्धी आणि गुण दोन्ही पण दशमगणातला कसा लागतो ते परत एकदा घरी सोडवा, तर तुम्हाला ते कसं झालं हे लक्षात येतंय. दुसरी गोष्ट, तुम्हाला उद्या वाक्य करून आणायचे आहेत. कुठली? मराठीतून संस्कृत वाक्य. सगळ्यात पहिल्यांदा काम करायचंय, ह्या दशमगणातले जेवढे धातू आहेत ते म्हणायचे. लक्षात आलं का? सगळ्या म्हणायचे आहेत. आज चुकलंय, पुढच्या क्लासला चुकलं तर शिक्षा होईल. लक्षात ठेवा. आणि वाक्य करा. आणि
आणि जो नियम आहे ना ते नियम वाचून अनेकदा समजून घ्या. नाही समजलं एवढं झाल्यावर तर मला परत विचारा, मी परत सांगते. खरं हे नियम सारखे येणार पुढं, तर तो नियम तुम्ही पक्के करा. कुठलं वृद्धी आयादी पण तुम्हाला नियम पाठीमाग दिलेला आहे. गुणाचं पण प्रथम गणाला गुण कसं होतं तो पण नियम दिलेला आहे. आता दशम गणातला वृद्धीचा नियम दिलेला आहे. ते नियम बघून व्यवस्थित मांडणी करून पाठीवरती सोडवून बघा की होतंय का नाही होतंय, तर तुम्हाला ते नियम पक्के होतील. हा, आणि मूळ म्हणजे दशम गणातले धातू जेवढे काय येतील, प्रथम गणातला आला, चतुर्थ गणातले, षष्ठ गणातले, जे जे धातू ज्या ज्या पाठात तुम्हाला दिलेले ते म्हणून काढायचे. प्रथम गणातले प्रथम गणाप्रमाणे, चतुर्थ गणातले चतुर्थ गणाप्रमाणे, षष्ठ गणातले षष्ठ गणाप्रमाणे आणि दशम गणातले दशम गणाप्रमाणे म्हणायचे आणि वाक्य करून आणायची आहे. आजचा क्लास इथंच बंद होतोय. वाक्य कुठल्या पानावर आहे? वाक्य कुठली? 9 पानावरची वाक्य करायची का? हा, त्या पाठाच्या खालची जे पाठ चाललाय दशम गणाचा त्याच्या खालची संस्कृतची मराठी वाक्य करायचे, मराठीचे संस्कृत करायचंय. मराठीचं संस्कृत. एक मिनिट, संस्कृतचं मराठी असणार ना अगोदर, उलट कसं? हा, हाय की चोरयावह, पीडयतः, कथयतः, गणयावह करायचे. अच्छा, पहिल्यांदा 8 अगोदर पानावरचं आणि 9 पानावरचं दोन्ही करायचे का? नाही 8 पानावरचं करा फक्त, आता 9 पानावरचं नको. संस्कृतचं मराठी करायचं. संस्कृतचं मराठी करा अगोदर, मग पुढच्या क्लासला मराठी टू संस्कृत. लक्षात आलं? अभ्यास. हा, पाठांतर महत्वाचा याच्यात, एवढं लक्षात ठेव. जय जिनेंद्र. आणि काय झालं? आईचा आय झाला तो आई आधी झाली, आणि ईचा आई झाला तो वृद्धी झाली. तुम्ही सोडवा ते, त्याच्यामुळे ते लक्षात येईल तुम्हाला कुठं नियम काय लागलाय ते एकदा पाठीवर वगैरे. हा, नाही समजलं तर मी आहेच की पुढच्या क्लासला पुढे. नेतल भैया समजलं ना? हा, चालतंय. परत एकदा बघा आणि मग आपण परत पुढच्या क्लासला चर्चा करू. जय जिनेंद्र. वंदनाताई, वंदनाताई, वंदना सगळ्याला जय जिनेंद्र. जय जिनेंद्र.